अमित शहांच्या भेटीनंतर शिरोळच्या राजकारणात नवा ट्विस्ट. पृथ्वीराज यादव यांच्या भाजपशी वाढत्या जवळीकीच्या चर्चांना उधाण. काँग्रेससमोर नवे आव्हान. शिरोळ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या तालुक्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. इचलकरंजी येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान पृथ्वीराज यादव यांनी अमित शहा यांना अभिवादन केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीचा नेमका राजकीय अर्थ काय याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नसली तरी यादव यांच्या भाजपशी वाढत्या संपर्काबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील काँग्रेसच्या राजकारणात काही बदल घडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार सतेज पाटील यांनी पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र राहण्याचा संदेश दिला होता. त्यानंतर लगेचच पृथ्वीराज यादव यांच्या अमित शहा भेटीची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत. गत नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वाभिमानी विचारधारा आणि यादव गटाच्या एकत्रित प्रयत्नातून सत्तांतर घडवून आणण्यात पृथ्वीराज यादव यांची भूमिका महत्त्वाची होती. जनतेनेही त्यांना भरभरून पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जर यादव यांनी भाजपकडे झुकाव दाखवला तर शिरोळच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण होऊ शकतात, तर दुसरीकडे ते काँग्रेसमध्येच राहून सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहतील अशीही शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. एक व्हायरल फोटो आणि त्यानंतर सुरू झालेल्या चर्चांनी शिरोळच्या राजकारणात उत्सुकता निर्माण केली आहे. आगामी काळात पृथ्वीराज यादव कोणती राजकीय भूमिका घेतात आणि त्याचा तालुक्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.